जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आजचा चौथा दिवस आहे स्फोट झाल्यानंतर दिल्लीमधला आणि काही ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्याचं आपण विश्लेषण करू. सर्वात पहिले जे एक पोलीस स्टेशन आहे ते जे श्रीनगरच्या जवळ आहे, तिथे सगळं स्फोटक पदार्थ एकत्र केली जात होती आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सामान एकत्र करत असताना किंवा सॅम्पल घेत असताना एक स्फोट झाला आणि दुर्दैवाने जी आकडेवारी समोर आली ती 8 ते 9 पोलीस कर्मचारी त्यात मारले गेले आणि काही अत्यंत गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर खरं म्हणजे ही अतिशय एक दुर्दैवी बाब आहे आणि याचा अर्थ सरळ आहे की जे सेफ्टी प्रोटोकॉल असतो, ज्या काळज्या घ्यायला पाहिजे त्या घेतल्या गेल्या नाहीत किंवा दहशतवादी तुमचे एक पाऊल पुढे होते आणि त्यांनी तुम्हाला फसवलं. तर या सगळ्या बाबीचं पहिले आपण विश्लेषण करू आणि मग इतर बाबींचं. सर्वात पहिले लक्षात ठेवावं की ज्यावेळेला हे इतका मोठं सामान एकत्र केलं जातं ते एकत्र आणलं जात होतं, कारण हे जे पोलीस स्टेशन होतं ते पोलीस स्टेशन एक जागा होती, त्याला नोडल पोलीस स्टेशन केलं होतं आणि सगळे गुन्हे तिथे रजिस्टर केल्यामुळे ते सामान एकत्र केलं जात होतं. अर्थात खरं म्हटलं तर ही चूक आहे, हे सेफ्टी प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे, कारण स्फोटक पदार्थ ही नेहमी अनस्टेबल असतात. तर म्हणून त्यांची हालचाल जी आहे ती कमीत कमी असायला पाहिजे. जिथे स्फोटक पदार्थ मिळाली असतील, कारण ही 20-25 वेगवेगळ्या ठिकाणं कुठून 200 किलो कुठून 100 किलो अशा प्रकारची स्फोटक ही गोळा केलेली आहेत, तर ती तिथेच किंवा त्याच्या जवळ सर्वात जवळचं जे पोलीस ठाणं असेल तिथे ते सेफ करून ठेवायला पाहिजे होतं, ना की त्याला एवढा हालचाल करून गाडीमध्ये घालून घेऊन एका ठिकाणी केलं. कारण जसं गाडीमध्ये होतं तर वेगवेगळ्या कारणामुळे म्हणजे हालचालीमुळे, गाडीच्या खालतीवरती जाण्यामुळे, गरम टेम्परेचर होण्यामुळे ते स्फोटक पदार्थ ती म्हणजे अनस्टेबल होऊ शकतात आणि स्फोट होऊ शकतो. तो दिल्लीचा स्फोट झाला तो असाच झाला होता. ती गाडी हलत होती आणि गाडी हलत असताना तो स्फोट झाला. तर आपण त्याच्यापासून धडा शिकलो नाही, ही आपली चूक आहे आणि किंमत आपल्याला फार द्यावी लागली. किंवा मी इतर काही कारणं सांगू शकतो की ज्याच्यामुळे स्फोट झाला. तर एक कारण असतं की स्फोट व्हायला नेहमी डेटोनेटरची गरज असते आणि डेटोनेटरचा जो स्फोट होतो तो स्फोट झाला की इतर स्फोटक पदार्थांचा स्फोट होतो. आता डेटोनेटर मध्ये जो स्फोट होतो तो 3-4 कारणामुळे होतो. एक तर त्या डेटोनेटरवरती प्रेशर दाबलं गेलं तर तो डेटोनेटर फुटतो आणि बाकीचे पदार्थ फुटतात. तर प्रेशर त्यावर म्हणजे असे जर डेटोनेटर्स त्या सामानात मिसळले असतील तर त्यांना वेगळं ठेवायला पाहिजे. दुसरं असतं पूल, म्हणजे त्याला ओढलं की ते म्हणजे ते स्फोटक डेटोनेटर फुटतं आणि मग स्फोटक पदार्थ फुटतात. तिसरं असतं ते गरमीमुळे ते स्फोटक पदार्थ डेटोनेटर हे फुटू शकतं आणि मग स्फोटक पदार्थ हे फुटतील. आणि चौथं जे आहे ते रिमोटनी, म्हणजे तुम्ही काही त्याच्या जवळपास नाहीये, तुमच्याकडे म्हणजे दहशतवाद्यांकडे रिमोट आहे आणि लांबून ते रिमोटच्या मदतीने डेटोनेटर ऍक्टिव्हेट करू शकतात आणि त्याच्यानंतर स्फोटक पदार्थही फुटू शकतात. आणि पाचवं जी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही ती म्हणजे काही वेळा हे जे डेटोनेटर्स असतात त्याच्यात टायमर असतं. टायमर म्हणजे काय की समजा पकडलं समजा एका दिवशी, त्यानंतर 1 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी ते डेटोनेटर स्फोट होईल आणि त्याच्यामुळे बाकीचे स्फोटक पदार्थ ही स्फोट होतील. ही सगळी वेगवेगळी कारणं आहेत. याच्यामधलं कुठलं नेमकं घडलं हे आपल्याला ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होईल त्याच वेळेला आपल्याला कळेल की चूक आपली जी आहे ती काय झाली. परंतु दुर्दैव असं आहे की अशा घटना आपल्याला माहिती असून सुद्धा आपण सेफ्टी प्रोटोकॉल हा फॉलो केलेला नाहीये आणि त्याच्यामुळे ही चूक झाली आणि याच्यामुळे आपण विनाकारण जे चांगलं काम झालं होतं त्याच्यामध्ये विनाकारण आपण आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना, खास तर काश्मीरच्या पोलिसांना गमावलं, हे वाईट झालं. आणि याच्यामध्ये लक्षात असं असायला पाहिजे, एका ठिकाणी असे पण आलं होतं की मुद्दाम हा स्फोट तर दहशतवाद्यांनी केला आहे की नाही, तर ती शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. परंतु टायमरचा वापर केला गेला की नाही ते काही सांगता येणार नाही. परंतु आता लक्षात मस्त ठेवायला पाहिजे की याच्या पुढे सुद्धा अनेक ठिकाणी छापे मारले जात आहेत, अनेक ठिकाणून स्फोटक पदार्थ गोळा केले जात आहेत. तर त्यावेळेला काळजी घ्या. आणि सर्वात महत्वाचं काय असतं की जे स्फोटक पदार्थ हँडल करतात त्यांना एक सेफ्टी गिअर असतो, म्हणजे त्यांना बॉडी आर्मर, म्हणजे त्याला एक असं ते कवच घालतात की ज्याच्यामुळे स्फोट झाला तर त्या माणसाचं म्हणजे त्या टेक्निशियनचं किंवा त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नुकसान हे कमीत कमी होतं. त्याला हेड गिअर असतो, त्याला फेस गिअर असतो, म्हणजे जसं ज्याला आपण चिलखत म्हणायचं साध्या मराठी भाषेमध्ये, तर वेगवेगळ्या प्रकारची चिलखतं असतात, ती वापरली गेली नसावीत असा हा अंदाज आहे. दुर्दैव आहे, वाईट झालेलं आहे आणि पुढे तरी
अशा प्रकारच्या चुका होऊ नये अशी अपेक्षा आपण करतो, कारण अशा प्रकारे सुरक्षा कर्मचाऱ्यांना घालवणं हे फारच वाईट असतं, असं व्हायला नको. याच्या पुढचे मी दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलणार आहे. एक तर आपण जे व्हिडिओज करतो तर त्याच्या खालती अनेक म्हणजे रिमार्क्स हे येतात आणि प्रत्येक जो बघणारा असतो तो त्याच्या परीने काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करतो. आता हे जे रिमार्क्स आहेत हे दोन प्रकारामध्ये मला वाटता येतील. एक म्हणजे त्याला म्हणता येईल सरकारच्या समर्थक, सरकारच्या बाजूने, आणि दुसरे काही सरकारच्या विरुद्ध, आणि तिसरे ज्याला म्हणायचं ते शंकासूर. तर मी थोडंसं सांगायचा प्रयत्न करतो की जे सरकारच्या बाजूने बोलतात पण त्यांना काही वेळा माहिती नसतं की आपण काय लिहितोय, आपण काय बोलतोय. सरकारच्या बाजूने काही जण म्हणतात की आता तुम्ही म्हणजे काही युट्यूबवरती व्हिडिओ द्यायला लागले की आता पुढच्या काही दिवसामध्ये पाकिस्तानचा खात्मा होईल, पुढच्या काही दिवसामध्ये पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर कॅप्चर केला जाईल, पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे पाकिस्तानचं अतिशय वाईट घडेल. हे आपल्याला व्हायला पाहिजे, पाकिस्तानचे तुकडे व्हायला पाहिजे, पाकिस्तान म्हणजे बर्बाद व्हायला पाहिजे, हे ठीक आहे. परंतु पाकिस्तानला बर्बाद करणं इतकं सोपं नाहीये. मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, ही एक पद्धतशीर लढाई आहे, ही एक लंबी लढाई आहे, ही आपल्याला लंब्या काळावर लढावी लागेल. नुसते युट्यूबचे व्हिडिओज करून पाकिस्तानला दिवाळीच्या आधी बर्बाद करा, दिवाळीनंतर बर्बाद करा, हे करा असं म्हणून ते होणार नाही. त्याच्याकरता क्रियाशीलता आणि काहीतरी नक्कीच चालू आहे, ज्याच्याविषयी काही शंका नको. मी आपल्याला दोन घटना सांगतो. आपण जर पाकिस्तानची वर्तमानपत्र वाचत असाल तर आपल्याला असं दिसतं की ज्या वेळेला आपला दिल्लीमध्ये ब्लास्ट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानची जी राजधानी आहे रावळपिंडी, तिथे एक बॉम्ब ब्लास्ट झाला आणि तिथे 12 पाकिस्तानी हे मारले गेले. आणि त्याची जबाबदारी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाचा एक जो दहशतवादी गट आहे, जो अफगाणिस्तान स्थित आहे, ज्यांना पाकिस्तानचा खैबर पख्तूनवा हा प्रांत त्यांच्या बाजूने आणायचा आहे, तो त्यांनी केला होता. अशा प्रकारचं ते आलेलं होतं. आणि दुसरा एक, त्यांनी क्वेटाच्या जवळ एका शाळेवरती हल्ला केला आणि तिथे काही सुरक्षा कर्मचारी पाकिस्तानच्या फ्रंटियर कोडचे हे मारले गेले. हे दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले. आणि एवढंच नव्हे तर पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत, डिफेन्स मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी, हे जे दोन मोठे हल्ले झाले ज्यात पाकिस्तानचं पुष्कळ नुकसान झालं, त्याची जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे भारतावरती. नंतर त्यांना ज्यावेळेला सांगण्यात आलं की अहो हे तर अफगाणिस्तानमधनं झालं, इथे भारत कुठे होता, मग ते म्हणाले की मग याची जबाबदारी आम्ही TTP वरती टाकतो. आणि सध्या आजच्या परिस्थितीमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये एक मोठं युद्ध सुरू आहे आणि त्यांना 3 फ्रंट वॉर म्हणजे 2.5 फ्रंट वॉर हे पाकिस्तानला लढावं लागत आहे. म्हणजे पाकिस्तानचं नुकसान होत आहे, ते कोण करत आहे हे आपल्याला मला माहिती नाही, परंतु नुकसान मात्र होत आहे. आणि त्यांना सुद्धा खूपच त्रास हा, म्हणजे त्यांना सुद्धा पुष्कळ त्यांचं नुकसान त्यांच्या खास तर पाकिस्तानी सैन्याचं हे होत आहे. दुसरा एक मुद्दा असा येतो की पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर 2 करू टाका, कसली वाट पाहता आहात वगैरे, आणि मग लोक कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर 2 हे व्हायला पाहिजे हे सांगतात. ऑपरेशन सिंदूरवरती माझं एक पुस्तकात प्रकाशन होणार आहे पुढच्या 6 दिवसात. म्हणजे आपण माझं पुस्तक वाचावं अशी माझी अपेक्षा नाही, परंतु आपल्या माहिती करता नुसते पुन्हा एकदा मिसाईल फायर करून किंवा पुन्हा एकदा ड्रोनचा फायर करून आपण पाकिस्तानला पुन्हा चूप बसवू शकू का? मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की पाकिस्तानच्या विरुद्ध आपल्याला सर्वसमावेशक कारवाई करावी लागेल. त्यांच्या विरुद्ध आर्थिक वॉर लढावं लागेल जे आपण लढतो आहे, त्याच्याविरुद्ध डिप्लोमॅटिक वॉर म्हणजे मुत्सद्देगिरीचा लढाई लढावी लागेल. त्यांना त्यांच्या विरुद्ध जे म्हणजे जसं आपले एक महागुरु होते टॅक्टिक्समध्ये किंवा स्ट्रॅटेजीमध्ये, त्यांना आर्य चाणक्य म्हटलं जातं. ते म्हणायचे की शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. शत्रूचा शत्रू कोण? पाकिस्तानचा शत्रू आहे अफगाणिस्तान, तो आपला मित्र आहे. पाकिस्तानचा शत्रू काही प्रमाणामध्ये आहे इराण. म्हणजे तर त्यांच्याशी मित्रत्व करून आपण पाकिस्तानला काही त्रास देऊ शकतो का? तर तशा प्रकारे त्रास व्हायला पाहिजे. अशा अनेक प्रकारच्या लढाया सध्या सुरू आहेत. परंतु आपल्याला वाटलं की पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर 2 म्हणजे क्षेपणास्त्रांचा हल्ला, ड्रोन्सचा हल्ला सुरू होईल, तर ते होईल. सरकारला ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला होईल. कारण आपण कुठलाही हल्ला करतो तर त्यावेळेला आपल्याला त्या हल्ल्यातनं काय फायदा होईल आणि नुकसान होईल याचं विश्लेषण करावं लागतं. लक्षात असावं की हल्ला झाला, काही दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प झाले, काही जण लिहितात की दहशतवादाला कायम तर संपवून टाका.
कायमचं कसं संपवणार हो? तिथे जी पॉप्युलेशन आहे त्यांना उग्रवादी मिळत राहतात, त्यांना जे पैसे आहेत ते अनेक देशांकडनं मिळत राहतात, त्यांना शस्त्रांची काही कमी नाहीये. तर मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की ही एक लंबी लढाई आहे, आपण ती जिंकू याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाहीये. परंतु नुसता एक कायमचा हल्ला करून त्यांना बंद करून टाका, त्याचे तुकडे करून टाका, अशा प्रकारचे युट्यूब व्हिडिओजला काही अर्थ नाहीये. ही लढाई आपण जिंकणार याच्याविषयी शंका नाही, परंतु याला वेळ लागेल आणि त्याकरता आपली तयारी असायला पाहिजे. आता मग काही जण सरकारच्या विरोधात असतात, मग ते म्हणतात की असं का केलं तसं का केलं. हे लोक करत काय होते? म्हणजे हे लोक याचा अर्थ की म्हणजे ते ब्लेम करतात मग सीबीआयला वगैरे. यांना कळायला पाहिजे सीबीआयच्याशी काही संबंध नाहीये. सीबीआय हे नॉर्मल केसेस बघतात. याचा जो संबंध आहे आपल्या गुप्तहेर संस्था आहे, इंटेलिजन्स ब्युरो, गुप्तहेर संस्था आहे, रिसर्च अँड अनालिसिस विंग, याच्याशिवाय एक NTR नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून आपली तंत्रज्ञानाची गुप्तहेर संघटना आहे. याच्याशिवाय आपले स्टेट पोलीस असतात, याच्याशिवाय आपलं NSG नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांचे फॉरेन्सिक एक्सपर्ट असतात. याच्याशिवाय जी आपली ऑल इंडिया एजन्सी आहे त्याचं नाव आहे NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, त्या आहेत. या वेगवेगळ्या या एजन्सीज आहेत की ज्या अशा प्रकारच्या म्हणजे स्फोटामध्ये काम करतात, की जसा स्फोट जो दिल्लीला झाला होता. खरं म्हटलं तर या एजन्सीजनी काम हे चांगलं केलं आहे आणि त्याकरता त्यांना धन्यवादच म्हणायला पाहिजे. आपण एक न्यूज पोर्टल आहे, त्याचं नाव आहे साऊथ एशिया टेररिझम पोर्टल. त्याच्याविषयी तिथे आपल्याला सगळी आकडेवारी दिसेल. 2024 मध्ये नीट ऐका जरा आहे, आपण 88 दहशतवाद्यांना पकडलं. त्यांनी दहशतवादी कृत्य करायच्या आधी 88 म्हणजे आपण 88 दहशतवादी यांनी ते कृत्य केलं असतं तर किती नुकसान झालं असतं. 2025 आता नोव्हेंबर 15 आज सुरू आहे, संपायला आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण 84 दहशतवाद्यांना पकडलेलं आहे. आणि केव्हा पकडलं तर त्यांनी काही कृत्य करायच्या आधी. म्हणजे 84 आणि 88 हा नंबर हा एक अतिशय चांगला नंबर आहे. आणि याच्याकरता आपल्या ज्या संस्था आहेत, खास तर इंटेलिजन्स संस्था किंवा NIA किंवा IB किंवा रॉ यांचं कौतुक करायला पाहिजे. अर्थात दिल्लीचा जो बॉम्ब ब्लास्ट होता त्याच्यामध्ये एक चूक झाली आणि तो झाला, परंतु 100% यश हे आपल्याला कधीही मिळू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला 99% यश मिळालं हे सुद्धा खूप चांगलं आहे आणि त्याकरता या एजन्सीचं आपण कौतुकच करायला पाहिजे. 100% यश कधीही मिळणं शक्य नाहीये. आणि याच्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो की हे काय करत होते, ते काय करत होते, पंतप्रधान भूतानमध्ये गेले कशाला. आपल्याला लक्षात असायला पाहिजे, भूतान हा आपल्याकरता एक महत्वाचा देश आहे. आपली जी आपण जर भारताचा नकाशा बघितला तर त्याच्यावरती एक सिलिगुडी कॉरिडॉर नावाची जागा आहे की जो एक निमुळता कॉरिडॉर आहे, जो ईशान्य भारताला बाकीच्या भारताशी जोडतो. आणि याच्या सिलिगुडी कॉरिडॉरच्या वरती आपण जर नकाशा बघितला तर तिथे भूतान आहे. तर त्याच्यामुळे भूतान सामरिक दृष्टीने किंवा स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याकरता महत्वाचा आहे. आणि भूतानचं रक्षण करण्याची जबाबदारी ही भारतीय सैन्याची आहे. पुन्हा ऐका, जर भारतची लढाई झाली तर अशा वेळेला भारतीय सैन्य हे भूतानचं रक्षण करेल, कारण भूतानचं रक्षण करण्याची क्षमता त्यांच्या सैन्याकडे नाही. त्यांचं जे सैन्य 6-7 हजाराचं आहे ते केवळ एक सेरेमोनियल सैन्य आहे. तर म्हणून तिथे आपलं त्यांच्याशी अतिशय महत्वाचं, तिथे आपले एक इंडियन मिलिटरी ट्रेनिंग टीम म्हणून एक संस्था आहे की जे तिथे नेहमी कान आणि डोळे उघडे ठेवून सर्वेलन्स करत असते. त्याच्यामुळे जर चीनने काही गडबड केली तर तिथे आपण लक्ष ठेवू शकतो. आणि आपल्याला आठवत असेल की जो डोकलाम नावाचा जो पाठ झाला होता तो भारत भूतानच्या सीमेवरतीच तो झाला होता, जो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला सॉल्व्ह केलं. 84 दिवसाच्या स्टँड ऑफ नंतर डोकलामची आठवण करा. डोकलाम हा एक ट्राय जंक्शन होतं भारत, भूतान आणि चीनच्या सीमेवरती. आणि भूतानचं आपल्याकरता अजून एक महत्व अशा करता आहे की भूतान काय आणि नेपाळ काय, अनेक नद्या हिमालयातल्या या भूतानमधून भारतामध्ये प्रवेश करतात. आणि भूतानची लोकसंख्या फार कमी आहे. एक मला वाटतं जर मला नीट आकडेवारी आठवत असेल तर एक 7-8 लाखाहून जास्त नाहीये. म्हणजे पुण्याचं जे हडपसर जागा जिथे मी राहतो त्याच्याहून सुद्धा ही लोकसंख्या ही कमी आहे. आणि आकार प्रचंड मोठा आहे. नद्यामध्ये कायमचं 12 महिने पाणी असतं. तर तिथे आपण धरणं बांधतोय. नीट ऐका, आपण धरणं बांधतोय आणि या धरणावरती तिथून आपण वीज निर्मिती करतो आहे आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथून वीज निर्मिती होते आहे. तर अशा एका विद्युत प्रकल्पाचं सुद्धा उद्घाटन झालं होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी म्हणजे
वीज ही अतिशय कमी किमतीत भूतानकडनं मिळते आहे, काही प्रमाणात मिळते आहे नेपाळकडनं सुद्धा. तर ही अतिशय चांगली बाब आहे. आणि असं म्हटलं जातं की नेपाळ आणि भूतानमध्ये सगळ्यात नद्यांवरती आपण जर धरणं बांधली आणि तिथून जर वीज निर्मिती केली तर आपल्या नॉर्थ इंडियाला लागणारी पूर्ण वीज नॉर्थ इंडियाच्या कुठल्याही कारखान्या म्हणजे कुठल्याही पॉवर प्लांटमध्ये तयार न करता आपल्याला इकडून मिळू शकते. म्हणजे नेपाळ आणि भूतान भारताच्या दृष्टीने अतिशय चांगले असे एनर्जी हब आहेत आणि त्यांचा आपण पुरेपूर उपयोग करायला पाहिजे. मध्ये मध्ये चीन त्यांना धमक्या देतो आणि चीन म्हणतो की आम्ही तुमची वीज विकत घेऊ, आणि त्याच्यामुळे काही वेळा खास तर नेपाळचं डोकं फिरतं. परंतु त्यांना आता कळालं की ती वीज चीनला विकण्यात काही अर्थ नाहीये, ही कारण चीन खूप लांब आहे, भारताला देण्यामुळे त्यांचा फायदा आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडा रेव्हेन्यू मिळतो आणि भारताला अर्थात स्वस्तात वीज मिळते. हा एक फार मोठा आपल्याला फायदा आहे. तर आणि प्लस आता भूतानच्या राजाचं ते काय ते 60 वर्ष 61 वर्ष वय होतं, तर त्याच्यामुळे अशा कार्यक्रमांना जाऊन त्यांच्याशी चांगले संबंध ठेवून त्यांच्याकडनं वीज घेणं हे सुरक्षेकरता एनर्जी सिक्युरिटी करता आपल्याकरता फार गरजेचं आहे आणि आपण ते करायलाच पाहिजे. याच्याशिवाय काही जण हे सांगायचा प्रयत्न करतात दहशतवाद संपवून टाका. पुन्हा सांगतो, दहशतवाद संपणं हे म्हणजे ही लढाई पाकिस्तानच्या विरोधात आहे, पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनच्या विरोधात आहेत, त्यांचे जे समर्थक भारतात आहेत त्यांच्या विरोधात आहेत, आणि त्यांना अनेक OICचे देश मदत करतात, अनेक संस्था त्यांना मदत करतात. तर त्याच्यामुळे हा एक क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन आहे. आपण ही लढाई जिंकणारच, परंतु आपल्याला ही एक अतिशय पद्धतशीर अशी लढाई लढावी लागेल. आता मी पटकन एका पुढच्या मुद्द्याकडे येतो आणि 2-3 मिनिटं त्याच्याविषयी बोलणार आहे. तो म्हणजे त्याला म्हणायचं की जे पांढरे पेशे लोक आहेत त्यांचा दहशतवाद म्हणजे व्हाईट कॉलर टेररिझम. म्हणजे आता हे जे लोक पकडले गेले हे सगळे कसे होते, तर व्हाईट शिकलेले होते. म्हणजे पहिले म्हटलं जायचं दहशतवादी जे असतात त्यांना नोकऱ्या नसतात म्हणून ते दहशतवाद करतात, ते गरीब आहेत म्हणून दहशतवाद करतात, त्यांना त्यांच्यावरती अन्याय झाला म्हणून दहशतवाद करतात. हे जे सगळे होते या सगळ्यांना चांगले नोकऱ्या होत्या, डॉक्टर्स होते, त्यांना शिक्षण खूप अर्ध्या किमतीत मिळालं होतं, त्यांच्याकडे कायमच्या नोकऱ्या होत्या, तरी पण त्यांनी दहशतवादी कृत्यामध्ये भाग घेतला. तर हे सगळे व्हाईट कॉलर दहशतवादी होते. तर अशा प्रकारच्या व्हाईट कॉलर दहशतवादाला थांबवण्याकरता आपल्याला करायला काय पाहिजे. आता ज्यावेळेला एखादा माणूस दहशतवादी कृत्य करतो तर सर्वात मोठी जबाबदारी ही त्याची असते, त्याच्यावरती संस्कार हे चांगले झालेले नाहीत. दुसरे त्याच्या आईवडिलांचं काम असतं की आपला मुलगा आपली मुलगी ही वाईट मार्गाने तर जात नाहीये. वाईट मार्गाने जातात म्हणजे काय, ती घरात कोणाशी बोलत नाही, तिने घराशी असलेले संबंध तोडून टाकलेले आहेत, ती कुठेतरी पळून गेलेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपला कोणी मित्र नातेवाईक किंवा मुलं मुली जर पळून गेला असतील ज्याच्याशी आपला संबंध नाही आहे काही दिवसापासून, तर ही बातमी आपण पोलिसांना द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे ते कुठे जिथे गेले असतील त्यांना पकडून आणता येतं किंवा त्यांचे ते काय करतायत हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. तर ही चूक आईवडिलांची आहे, त्यांच्या नातेवाईकांची आहे, त्या समाजाची आहे, आणि सर्वात शेवटी अर्थात भारत सरकारने त्यांच्यावरती लक्ष ठेवायलाच पाहिजे. आणि त्याच्याकरता काय करायला पाहिजे त्याच्याविषयी थोडंसं मी आज बोलणार आहे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, आता ही जी संस्था आहे त्याच्याविषयी खूप बातमी येते आहे, आणि या संस्थेचे जे संस्थापक आहे थोडं यांच्याविषयी आम्हाला माहिती अशा करता आहे की मी भारतीय सैन्यामध्ये होतो आणि भारतीय सैन्याचं पुष्कळचं ट्रेनिंग एक महू म्हणून जागा आहे जी इंदोरच्या जवळ मध्य प्रदेशमध्ये आहे, जिथे भारतीय सैन्याचं इन्फंट्री स्कूल, आर्मी वॉर कॉलेज वगैरे आहे, जिथे मी मोठ्या प्रमाणात नोकरी केलेली आहे. तर तिथे हे लोक, हा माणूस जो सध्या संस्थापक आहे या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा, ते तिथे राहत होते आणि तिथून त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे फ्रॉड केलं होतं, लोकांकडनं पैसे घेतले होते आणि म्हटलं होतं की तुम्हाला आम्ही 20-25% व्याज देऊ, आणि मग नंतर पैसे घेऊन ते गायब झाले. आणि मग नंतर ते त्यांच्यावर खटले अजून सुद्धा सुरू आहेत, आणि आता त्यांनी जाऊन मग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट तयार केली. तर आता याची चौकशी होईल, त्यांचं फंडिंग कसं झालं, त्यांना पैसे इथनं कुठून मिळाले, तर त्यांच्यावरती एवढे गुन्हे पहिले होते तर यांना ही संस्था स्थापन कशी करता आली. इथे जे डॉक्टर्स आहेत हे 40% डॉक्टर्स इथे फक्त काश्मीरमधनं कशा येतात. डॉक्टर्स जर उलटी कामं करत होती तर या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला हे माहिती कसं नव्हतं. आता एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये, एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये, एखाद्या संस्थेमध्ये कोणी काम चुकीचं करत असेल तर त्यांच्यावरती लक्ष ठेवणं कसं ठेवायचं. प्रत्येक संस्थांमध्ये
एक सिक्युरिटी एजन्सी असते, म्हणजे त्याला सुरक्षा कर्मचारी असतात ते असतात, पण ते सगळे नावापुरते असतात. गेटवरती नुसतं नावाची एंट्री करायची आणि मग जायचं. परंतु आता गरज आहे सगळ्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती गरज ठेवायची, लक्ष ठेवायची. ते नेमकं काय चुकीचं काम करतात त्याच्यावरती लक्ष ठेवायची. रात्रीच्या वेळेला त्यांना कोण भेटते याच्यावरती लक्ष ठेवायची. आणि काही जर संशयास्पद हालचाली होत असतील, संशयास्पद मेसेजेस पास केले जात असतील, संशयास्पद माणसं येत असतील इकडून तिकडून, तर त्यांच्यावरती लक्ष ठेवून कारवाई करावी लागेल. त्याच्याकरता या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा जे सुरक्षा कर्मचारी असतात हे ट्रेन पाहिजे, ज्यांना गुप्तहेर माहिती कशी काढायची, चुकीचं काय चाललं आहे हे कसं शोधायचं हे त्यांना माहिती पाहिजे. केवळ नुसते युनिफॉर्म घालून आणि बोर्ड लावून की मी सुरक्षा कर्मचारी आहे या संस्थेचा, याला काय अर्थ नाही. त्यांना इन्व्हेस्टिगेशन स्किल, गुप्तहेर माहिती काढण्याचं स्किल माहिती असायला पाहिजे, ज्याच्यामुळे संशयास्पद माणसांवरती, व्यक्तींवरती, हालचालीवरती आपल्याला लक्ष ठेवून त्यांना वेळेवरती पकडता येईल. तर तो एक भाग झाला. दुसरा आहे रॅडिकलायझेशन किंवा उग्रवाद. ज्यावेळेला हे मुलं उग्रवादी बनतात तर हे कळू शकतं जर त्यांच्यावरती त्यांच्या आई वडिलांचं लक्ष असेल तर. जर कोणी उग्रवादी झालं तर त्यांना डिरॅडिकलाइज करण्याकरता सरकारचे अनेक असे उपाययोजना आहेत, तर त्या राबवल्या पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांना उग्रवादापासून दूर ठेवता येईल. कारण त्यांनी एखादं दहशतवादी कृत्य जर केलं तर त्यांना पुढे त्यांचं जे भवितव्य पुढे आहे ते अत्यंत खराब होईल. त्याच्याशिवाय जे कोणी म्हणजे बाहेरनं माणसं येतात त्यांचं चेकिंग व्हायला पाहिजे. जे घरं विकत घेतात त्यांचं लक्ष असायला पाहिजे. कुठल्याही ज्याला काय म्हणायचं की बाहेरचा माणूस आला तर त्याचं म्हणजे ज्याला आपण व्हेरिफिकेशन म्हणायचं ते व्हायला पाहिजे. घर भाड्यानं दिलं तर घराचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारच्या उपाययोजना, आणि खास तर सोशल मीडियावरती लक्ष ठेवून जर कोणी उलटी सुलटी कामं करत असतील तर त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे, ज्याच्यामुळे कुठलीही घटना व्हायच्या आधी आपण त्यांना पकडू शकतो. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाचा शेवटचा मुद्दा असा आहे की आपले लोक व्हॉट्सअप वापरतात, आपले लोक यूट्यूब वापरतात किंवा फेसबुक वापरतात किंवा इंस्टाग्राम वापरतात, आणि या सगळ्या वेस्टर्न कंपन्या आहेत आणि ते जी माहिती पाहिजे सुरक्षा एजन्सीजना ते द्यायला नकार देतात. जसं व्हॉट्सअपचे मेसेजेस सगळे हे एन्क्रिप्टेड असतात. एन्क्रिप्टेड म्हणजे आपल्याला ते म्हणजे एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतात आणि इतर कोणाला काय चाललंय काहीही कळत नाही. तर याच्यामध्ये आपण भारताचे जे म्हणजे सोशल मीडिया हे आहे ते वापरायला पाहिजे. आता अटाराय म्हणून आराताय म्हणून एक व्हॉट्सअप इक्विव्हलंट येत आहे, त्याचा आपण वापर करायला पाहिजे. याच्यामुळे ही माहिती भारतातच राहील आणि भारताचे शत्रू याचा वापर करून भारताच्या विरोधात काही कारवाई करू शकणार नाही. तर आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्याचं थोडक्यात मी विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आपण अजून लोकांना पकडू, अजून दहशतवाद्यांचे छुपे सेल उद्ध्वस्त करू, अजून पोषक पदार्थ पकडू, आणि ते सुद्धा कुठली चूक न करता, याच्यामुळे जे दहशतवाद्यांचे जे छुपे सेल आहेत भारतात पसरलेले वेगवेगळ्या ठिकाणी ते पकडले जातील. त्या निमित्ताने बांगलादेशी पकडले जातील. त्या निमित्ताने स्फोटक पदार्थाची हालचाल होती त्याची हालचाल ही जास्त कठीण केली जाईल. त्या निमित्ताने सुरक्षा एजन्सीचे जे प्रोटोकॉल आहेत ते अजून इम्प्रूव्ह होतील. आणि असं सगळं झालं तर भारतासमोर असलेला दहशतवादाचा जो म्हणजे सावट आहे ते आपल्याला त्याला फेस करण्याकरता आपल्याला अजून जास्त यश मिळेल. मी इथेच थांबतो. जय हिंद.